ज्या शहराच्या नावाने राजकारण तापवलं जातं त्याच गोधरामध्ये आज प्रेमाचा गुलाल उडलाय। 100% मुस्लिम मतदार आणि उमेदवार मात्र हिंदू। ऐकून धक्का बसला ना? पण हेच आजचं सत्य आहे। द्वेषाच्या भिंती तोडणारा हा गोधरा मॉडेल नेमका आहे तरी काय, पहा आमचा हा विशेष रिपोर्ट। नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूजलाइन मध्ये आपलं स्वागत करते। 2026च्या गुजरात स्थानिक निवडणुकीने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलंय। याचं केंद्र ठरलंय गोधरा शहर। येथील वॉर्ड नंबर 7 मध्ये एक असा चमत्कार घडलाय ज्याची चर्चा आता दिल्लीपर्यंत सुरू आहे। या वॉर्ड मध्ये 100% मतदार हे मुस्लिम आहेत, पण तरीही मतदारांनी एका हिंदू महिलेला म्हणजेच अपेक्षाबेन नैनेशबाई सोनी यांना भरघोस मतांनी विजयी केलंय। जेव्हा मतदार धर्माच्या चष्म्यातून बाहेर पडून विकासाकडे पाहतात तेव्हाच खरं लोकशाहीचं सौंदर्य खुलतं। गोधराच्या या निकालाने प्रस्थापित राजकीय पक्षांना विचार करायला भाग पाडलंय। थोडक्यात सांगायचं तर अपेक्षाबेन यांची ही जीत केवळ एका जागेची नसून ती सामाजिक सौदार्हाची आणि विजयाची मोहर आहे। धर्माची मतं नव्हे, माणसांची मनं जिंकली, गोधरामध्ये सलोख्याची नवी वाट उगवली। आता हा गोधरा पॅटर्न संपूर्ण देशासाठी आदर्श ठरणार का, की हे फक्त स्थानिक मुद्द्यांपुरता मर्यादित राहील? पुढील निवडणुकांमध्ये याचं उत्तर नक्कीच मिळेल। माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।